सोलापूर रोडवरील सकाळी 9 वाजताची ही परिस्थिती आहे। चाकरमानी, नागरिक, विद्यार्थी, असंख्य कामगार आपापल्या कामाच्या ठिकाणी निघालेले असतात, परंतु यांना या वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो। गेल्या 30 वर्षामध्ये हडपसर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1987 साली जो DP रस्ता DP प्लॅन महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आला, मंजूर झालेल्या प्लॅनवर जे DP रस्ते टाकण्यात आलेले होते त्याच्यावर 1 रुपयाचा निधी टाकण्यात आलेला नाही, पर्यायी रस्ते उपलब्ध केलेले नाही। यामुळे ही आजची परिस्थिती ओढावलेली आहे। पुणे महानगरपालिकेला हडपसरकडे लक्ष देण्यासाठी आणि निधीसाठी नेहमीच कमतरता का भासते असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। या सर्व वाहतूक कोंडीला पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किंवा नागरिक यापैकी कोण जबाबदार आहे असा सवाल आता विचारला जातोय। पुणे सोलापूर रस्त्यावरील हे जे दृश्य आपण पाहताय, रोज सकाळी 9 वाजताचं हे दृश्य आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सकाळच्या सत्रामध्ये होत असते, कारण खराडीतील IT पार्क, मगरपट्टा सिटीमधील IT पार्क याकडे अनेक नागरिक कामाला असल्यामुळे हा जो प्रचंड लोंढा आहे तो लोंढा आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा जी आहे याच्यावर नागरिकांचा विश्वास नाही आहे आणि हडपसर भागातील हडपसर इंडस्ट्रियल एरिया, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया